विश्वविक्रमवीर युवा क्रिकेटपटू प्रणव धनावडेला कल्याण पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी निषेध केलाय। खेळाच्या मैदानाचा हेलिपॅडसाठी वापर होऊच नये या मताचा आपण असल्याचंही जावडेकर यांनी स्पष्ट केलंय। खेळाचं मैदान हे खेळासाठीच वापरलं गेलं पाहिजे असं सांगत प्रणवचा आग्रह योग्यच असल्याचं ते म्हणाले। केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या डोंबिवली दौऱ्यासाठी कल्याणच्या सुभाषनगर मैदानावर हेलिपॅड उभारण्यात आलं होतं। त्याला प्रणव आणि त्याच्या पालकांनी विरोध केला। त्यानंतर पोलिसांनी प्रणवशी वाद घातला, त्यावेळी त्याच्याशी पोलिसांची बाचाबाची झाली। माझं स्पष्ट मत आहे की खेळण्याचा जागा आणि याच्या ठिकाणी उतरवता कामा नये आणि म्हणून जर प्रणवला मारहाण झाली असेल तर मी त्याचा धिक्कार करतो। कारण खेळण्याच्या जागा या खेळण्याच्या ठेवल्या पाहिजेत। फक्त सुभाष मैदानावर याही पूर्वी अनेकांची हेलिकॉप्टर उतरली आणि अनेक सभा झाल्या, पण केव्हाही चांगला मुद्दा निघाला तर प्रणव आणि या लोकांनी जर खेळाचं मैदान डिस्टर्ब होऊ नये असं मागणी केली असेल तर माझा त्याला पाठिंबा आहे। बातमी आता नागपूरमधून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी आणि वीज निर्मितीसाठी उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा काल नागपुरात पार पडला। अशा प्रकारचा देशातला हा पहिला सांडपाणी प्रकल्प आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पातून मिळणारं शुद्ध पाणी विकून नागपूर महापालिका कोट्यवधी रुपयांचा निधी कमवणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।